जबरदस्त बैटिंग परफॉर्मेंस जरूर यहाँ पर देखने मिला। जॉय एक साइड अकेले अपनी टीम को लेकर लड़ते नजर आते हुए। कल के दिन के बारे में बात करें तो ये कल फास्टेस्ट 50 जरूर यहाँ पर देखने मिला था। पंकज गोंदले मेगा 11 वाघबिल के खिलाड़ी जरूर थे। आज के दिन के बारे में बात करें तो पहले ही मैच में जॉय 12 गेंदों पर 54 रन बनाने में कामयाब होते नजर आते हुए 450 के स्ट्राइक रेट से जरूर लड़ते नजर आए, अपने टीम के लिए लेकर आगे बढ़ते हुए। दूसरे मैच के बारे में बात करें तो ये गार्गोबी स्पोर्ट्स ब्रह्मांड वर्सेस जय माता दी स्पोर्ट्स कुलचेत के विरुद्ध जरूर मैच खेला जा रहा है। दोनों ही आपस में एक दूसरे से लड़ाई करती नजर आएगी। टॉस के बारे में बात करें तो ये जय माता दी कुलचेत टॉस जीतकर यहाँ पर गेंदबाजी करने का निर्णय लिया है और आमंत्रित किया है यहाँ पर गार्गोबी स्पोर्ट्स ब्रह्मांड को बैटिंग करने के लिए। दोनों ही सलामी बल्लेबाज जरूर जाते नजर आते हुए। पहले इनिंग की आवाज जरूर यहाँ पर सुनने मिलेगी मिस्टर समीर ठाकरे सर के द्वारा। थँक्यू राहुल गिरी. अत्यंत भव्य आणि दिव्य क्रिकेट सोहळा. कारण आपण पाहतोय ठाणे विभागामध्ये फार कमी अशा स्पर्धा होत असतात की तिथे इंटर विलेज असेल, त्यानंतर इंटर एरिया असेल, अशा प्रकारच्या मॅचेस होत असतात. आणि यामध्ये आज आपण पाहतोय कुलशेतच्या भरपूर मोठमोठ्या टीम्स तुम्ही या ठिकाणी पाहतात. खरं तर आझाद कुलशेत संघाचं आता आव्हान या स्पर्धेतून संपुष्टात आलंय. त्यामुळे आता इथून जय माता दी कुलशेत या संघाकडे सर्वांच्या नजरा लागलेत. त्यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असेल. आणि काय खेळ केला आज समर्थ ब्रह्मांड. विशेष म्हणजे जॉयचा खेळ कमालीचा राहिला. कुलशेत फुटबॉल क्लबच्या अध्यक्ष शंडी शेट्टी सर या ठिकाणी आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत असेल. क्रिकेटच्या बरोबरीने फुटबॉल ही खूप चांगल्या पद्धतीने या विभागामध्ये खेळलं जातं. मॅचला सुरुवात होते गारगोबी ब्रह्मांडच्या विरोधात जय माता दी कुलशेत. आणखी एक मोठा सामना तुमच्या समोर मित्रांनो. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. DSC कुलशेत आयोजित, दत्ता स्पोर्ट्स क्लब कुलशेत आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा. आणि बघा, पहिला चेंडू डिलिव्हर होण्या अगोदर दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे अनिवार्य असतील, अन्यथा पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. ब्रह्मांड गारगोबी ब्रह्मांड संघाचा 12वा खेळाडू लवकर पाठवा. गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होतोय रुद्र. बोलिंग मार्कवर सलामी वीर. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल रुद्र तयार. हा चेंडू यावेळेला आपण पाहतोय पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. स्वेअर मारा. अतिरिक्त धाव इथे मिळेल. एक्स्ट्रा. चलिए, दोनों ही टीम के 12 खिलाड़ी प्लीज रिक्वेस्ट है गार्गोबी स्पोर्ट्स ब्रह्मांड, आपके 12 खिलाड़ी अभी तक नहीं आए। कंपलसरी नियम है, ड्रेसिंग एंड चेसिंग टी शर्ट कंपलसरी होना चाहिए। जो 12 खिलाड़ी आएगा। ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. वाईडिश लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होतोय. ब्रह्मांड 2 धावा इझिली कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रन्स चेस होत आहेत. काल देखील खूप चांगल्या रन्स होत होत्या. महत्वाचं म्हणजे बाउंड्री डायमेन्शनचा या मैदानावर विचार केला तर तेवढा लॉंग डिस्टन्स नाहीये. बाउंड्री थोड्याशा शॉर्टच आहेत आणि त्याच्यामुळे रन्स वेगाने बनत आहेत. रुद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. खोलपट टप्प्याचा बॉल. ऑन ड्राईव्हचा फटका. इथे धाव मिळणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉनला. पॉवर प्ले सुरू आहे. एक फिल्डर लॉंग ऑफ आणि एक फिल्डर आपण पाहतोय डीप मध्ये मिड विकेट काउच कॉर्नरला तैनात केलाय. गारगोबी ब्रह्मांडच्या विरोधात जय माता दी कुलशेत सध्याची लढत सुरू. वेगामध्ये बदल केलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल जरूर काढला, मात्र लॉंग ऑफचा फिल्डर डीप मध्ये जज करत असताना त्याच्या आवाक्या बाहेर बॉल निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा षटकार. बिग हिट. या वेळेला मिसामिंग आहे. बॉल हवेमध्ये. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मधनं आले होत असताना बॉल खाली. विकेटचं पतन. खेळाडू बाद.
तो उसी के साथ इनामी राशि जरूर यहाँ पर लगती हुई कोलशेत फुटबॉल क्लब की तरफ से हैट्रिक सिक्स अगर मारता है कोई भी खिलाड़ी, 3 6 बैक टू बैक मारता है या 3 विकेट कोई भी लेता है जय माता दी के खिलाड़ी, तो कोलशेत फुटबॉल क्लब की तरफ से 2000 रुपये की इनामी राशि जरूर यहाँ पर लगती हुई। हैट्रिक 4, हैट्रिक 6 और हैट्रिक विकेट अगर जय माता दी खिलाड़ी का कोई भी प्लेयर लेता है तो इस कोलशेत फुटबॉल क्लब की तरफ से 2000 रुपये की इनामी राशि जरूर यहाँ पर लगती हुई। क्या बात आहे, पारितोषिक देखील आता फार मोठ्या प्रमाणात लागले जात आहेत. विकेट मिळाली आहे या ठिकाणी रुद्राला. नवीन बॅटर उमेश मैदानामध्ये एंटर होतोय. हा चेंडू यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहे, मिळेल फक्त सिंगल. उसी के साथ मान्यवर मिस्टर अमित शेट्टी जरूर हमारे साथ जुड़ते हुए हैं। आपसे रिक्वेस्ट है आपको स्टेज पर आकर स्टेज का शान और शोभा जरूर बढ़ाना है। सर वेलकम, प्लीज अमित शेट्टी आपसे रिक्वेस्ट है, आपको आना है। पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ यावेळेला ऑफ कटर चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये झपकन वळत होता आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पॉवर प्ले संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 10ला 1 गडी बाद. गारगोबी ब्रह्मांड संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय माता दी कोलशेत खरं तर याच मैदानावर सराव करत असतात. मात्र हे विसरून चालणार नाहीये की आझाद कोलशेत देखील याच मैदानावर सराव करत असतो. मात्र त्यांना घरच्या मैदानावर शिकस्त दिली, ती म्हणजे समर्थ ब्रह्मांड. आणि आणखी एक ब्रह्मांडचा संघ आहे आणि आणखी एक आता कोलशेतचा संघ आहे. इथे रिव्हेंज बदला घेतला जाणार का, रिव्हेंज बॅटल म्हणूया. नेक्स्ट मॅच आज खरं तर इंटर कोलशेत ब्रह्मांडच्या जास्त टीम्स पाहायला मिळतात. मात्र आज भव्य 11 वाघबी देखील तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. यस, और एक और इनामी राशि जरूर यहाँ पर लगता हुआ मनीष पाटिल के ऊपर। यस, विकेट कीपिंग अगर गोल्डन हैट से आप कैच पकड़ते हो तो हर एक कैच पर आपको 500 रुपये की इनामी राशि यहाँ पर दोनों ही कैप्टन कोलशेत फुटबॉल क्लब के एक साइड अमित शेट्टी और सैंडी शेट्टी दोनों ही पैसा जरूर लगाते हुए आज जय माता दी स्पोर्ट्स कोलशेत की टीम के ऊपर। समर्थ ब्रह्मांड आपण कुठेही जाणार नाही आहात, कारण याच्यानंतर समर्थ ब्रह्मांड आणि चाऊ सामन्यातील विजेता अशी लढत असेल. बघा, चालू मॅचचा विजेता संघ समर्थ ब्रह्मांडच्या सोबत यापुढच्या लढतीमध्ये खेळेल. त्यामुळे समर्थ ब्रह्मांड आपण कुठेही जाऊ नका. आर्यन दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं. रुद्रनं फक्त रन्स खर्च केल्या 10. पॉवर प्ले मध्ये एखादा गोलंदाज जर 10 रन्स खर्च करतो तर त्याला आपण इकॉनॉमिकल स्पेल मानत असतो. फलंदाज बाद, कॉट बिहाइंड, ब्युटिफुल बॉल, आउट स्विंगर, फलंदाज बाद. त्या पद्धतीने आउट स्विंगर पाहायला मिळाला. बॅटची एज घेत असताना विकेट कीपरनं कुठल्या प्रकारे चुकी केलेली नाहीये. फलंदाज होतो इथे बाद. यस, और विकेट कीपर को 500 रुपये की इनामी राशि जरूर यहाँ पर लगती हुई और मिलती हुई। जबरदस्त यहाँ पर इनामी जरूर लग रही है और एक बार जोरदार तालियां जरूर होना चाहिए मोटू पतलू के लिए। जबरदस्त यहाँ पर मनोरंजन दिखाते नजर आते हुए मैदान पर। चांगली झेल घेतली होती विकेट कीपर मनीषनं आणि त्याच्यासाठी पारितोषिक देखील आता आलेलं आहे. विकेट मिळाली आर्यनला. पहिल्याच चेंडूवर आउटस्विंगर पाहायला मिळाला. नवीन बॅटर ओमकार. गारगुबी ब्रह्मांड संघाला आता कुठेतरी डावाला स्थिरता द्यावी लागेल. एका पार्टनरशिपची आवश्यकता, ती भागीदारी आज पाहायला मिळेल का. गोलंदाज पुन्हा एकदा वळतोय. राईट आर्म राऊंड द विकेटनं सामना करेल बॅटर ओमकार. यावेळेला बॅटची आउटसाइड एज स्क्वेअर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. बरोबर मध्ये चेंडू घेता आला नव्हता. कव्हर पॉइंटला फिल्डर उपस्थित होते आणि त्याच्याकडनं कुठल्याही प्रकारे चुकी झालेली नाहीये. आपण पाहतोय MG प्रॉपर्टी स्टँड, जिथे भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक, विजय मोटर स्टँड, त्याही ठिकाणी फार मोठ्या संख्येने प्रेक्षक पाहतोय. त्यानंतर रुद्र इंटेरियर स्टँड पाहतोय. स्वागत प्रॉपर्टी स्टँड आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि बघा, काही प्रेक्षकांनी पडद्याच्या आतमध्ये पाय ठेवलेले आहेत. देखिए, जिन दर्शकों ने ये पर्दे के अंदर, बाउंड्री के अंदर पैर रखे, उनसे गुजारिश है कि आपको बाहर निकलना है. आपके लिए बहुत बड़े बड़े स्टैंड है, वहाँ पर जाकर बैठिए. उसी के साथ मान्यवर मिस्टर कमलाकर पाटिल सर जरूर हमारे साथ जुड़ते हैं। सर, आपका आयोजित दत्ता स्पोर्ट्स क्लब कोलशेत आयोजित भव्य क्रिकेट टूर्नामेंट में आपका हार्दिक हार्दिक स्वागत है सर। वेलकम, आपको स्टेज पर बैठना है। फुल टॉस बॉल आणि कॅचची संधी होती. चुकी होणार नाहीये. फलंदाज आणखी एक बाद होतोय. मोठा धक्का.
संतोष बाद होणारे बॅटर आपण पाहतोय. गजानन ज्याला सुरुवात चांगली मिळाली तो बाद झाला. त्यानंतर उमेश शून्यावर एका धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर ओमकारनं देखील फक्त आणि फक्त एका धावेचे कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलं. गारगोबी ब्रह्मांड संघाला कुठेतरी डावाला स्थिरता द्यावी लागेल. कमालीची गोलंदाजी सध्या आर्यन करत असताना होम ॲडव्हान्टेज घरच्या मैदानावर चांगला केस साकारतोय. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय कंट्रोल हुक पाहायला मिळाला. जमिनी साह्यानं खेळण्याचा प्रयत्न होता. जाणून बुजून आपण पाहतोय ज्या पद्धतीने बॅट आली होती बॉलवर कंट्रोल स्ट्रोक पाहायला मिळाला. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा आपण पाहतोय 13 या आकड्यावर. शेवटचा बॉल या षटकातील आणि काय गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये 10 रन्स आल्या होत्या. खरं तर एक विकेट मिळाली रुद्रला. मात्र आर्यन त्याच पावलांवरती पाऊल ठेवत असताना ते सातत्य ते कन्सिस्टन्सी या ठिकाणी दाखवतात. ओव्हर द विकेट राऊंड द विकेट फुल टॉस बॉल. यावेळेला मिस टायमिंग आहे. बॉल पुन्हा हवेमध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल येत आहेत. चुकी होणार नाहीये. वन मोर विकेट. आणखी एक खेळाडू बाद. विकेट येत आहेत. आपण पाहतोय या ठिकाणी एकाही बॅटरला तक धरून मैदानामध्ये उभं राहता आलं नाहीये. याचं कारण चांगली गोलंदाजी. खरं तर हा चेंडू कमजोर होता. फुलटॉस होता. फुलटॉसचा फायदा इथे उचलता आला नाही आणि विकेट अखेर मिळाली. टीम जय माता दी कोलशेतला नवीन बॅटर मैदानामध्ये संकेत एंटर होतोय. 6व्या क्रमांकाचा बॅटर आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 13 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात करेल जय माता दी कोलशेत संघाचा. आणखी एक अस्त्र बाहेर काढले. रोहनचा वापर केला जातोय. दोन्ही गोलंदाजांनी प्रभावित केलं. महत्वाचं म्हणजे यंगस्टर्स आहेत रुद्र आणि आर्यन. मात्र दोघांनीही चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळले. रोहन आता तिसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाजी करण्यासाठी. यस और इनामी राशि जरूर यहाँ पर रोहन के ऊपर लगती हुई, अगर डंडा गोल करते हो तो 500 रुपए की इनामी राशि यहाँ पर कोलशेत फुटबॉल क्लब की तरफ से. रोहन राईट आर्म ओव्हर द विकेट. रोहनचा हा बॉल थोडासा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःला रूम क्रिएट करून स्ट्रोक एक्झिक्यूट करायचं होतं. याचं कारण कव्हर पॉईंट आणि बॅकवर्ड पॉईंट थोडंसं सर्कलमध्ये आहे. त्याला बीट करायचं होतं. मात्र बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट स्वरूपामध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. निर्धावनं रोहननं आपल्या षटकाला सुरुवात केली आहे. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल. ब्युटिफुल बॉलिंग. बरोबर बॅटरला रीड करून यावेळेला गोलंदाजी केली जाते. जसा बॅटर पुढे येत होता तसं आपण पाहिलं तर पूर्णपणे बॅटरला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. हीच तर खरी ओळख आहे एका चांगल्या गोलंदाजाची. तुम्ही बॅटरची पोझिशन बघा, बॅटरला रीड करा आणि त्यानंतर बॉल डिलिव्हर करा. बरेचसे बॉलर आपण पाहतोय की एखादा डप्पा ते नेमून ठेवत असतात की इथे मला बॉल टाकायचा आहे. एखादी लाईन ते नेमून धरत असतात. मात्र बॅटर एक्झॅक्ट काय करतोय. ओह, इथे जास्त एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त केला. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा धाव इथे मिळाली. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 14 या आकड्यावर. जसा खुडी देण्याचा प्रयत्न केला आणि वेग भरपूर चांगला आहे रोहनकडे. त्या वेगाचा तो वापर करतोय. यावेळेचा चेंडू फटका सुंदर येतोय. फ्लिक करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. व्हॉट अ कॅच. अमेझिंग कॅच. तो दबावामध्ये येत असतो आणि त्या परिस्थितीमध्ये गोलंदाजांना कुठेतरी एक संधी निर्माण होते विकेट मिळवण्याची आणि ती विकेट या ठिकाणी मिळवली आहे. वेगवान चेंडू तेज आणखी एक लेन बॉल पाहायला मिळाला. एक्स्ट्रा बाउन्स पेस या चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि रोहननं आणखी एक डॉन चेंडूची हाताळणी केली आहे.
पूर्णपणे कंट्रोल. मागच्या सामन्यामध्ये षटकारांचा अक्षरशः पाऊस पडला होता दोन्ही डावांमध्ये, मात्र या वेळेला षटकारांचा दुष्काळ पडलाय. पुन्हा एकदा दशरथ चेंडूवरती झपाटलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक झेल खूप चांगली पकडली. स्वागत प्रॉपर्टी स्टँडच्या अगदी समोर ती कॅच पकडली होती. दशरथ एक एक्सपिरियन्स कंपेनियर आहे आणि त्याच्या अनुभवाचे बोल मैदानामध्ये आपण पाहतोय. मात्र सध्याच्या घडीला यंगस्टर क्रिकेटर चांगला खेळ साकारत असताना यावेळेला पुन्हा एकदा हुक केलाय. जबरदस्त प्रहार भिरकावून दिले बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. पाहायला मिळाला 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21. बरोबर 8 धावा रोहनने आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. 1 विकेट त्याला मिळाली. अंतिम षटक आयुष गोलंदाजी करण्यासाठी येतोय. आयुष हा खूप युवा खेळाडू आहे. आपण पाहतोय फार कमी वयोगटामधील हा खेळाडू सध्या जय मातादी कोलशेत संघाकडनं फार लवकर त्याची वर्णी लागली. गावच्या संघामध्ये अंडर-16 अंडर-17चा हा प्लेअर. मात्र इथूनच तर खऱ्या अर्थानं उभारी घेण्यासाठी एक संधी असते. यावेळेला चांगला फटका डीपमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. एक मात्र फिल्डर होता ऑफसाईडच्या दिशेने जो डीपमध्ये पेट्रोलियम करत होता आणि अगदी त्याच्या बरोबर हातामध्ये तो चेंडू जाऊन विसावला. 1 धाव इथे मिळाली आहे. चर्चा आपण करत होतो आयुष विषयी. खरं तर आयुष कमी वयोगटातील खेळाडू आहे आणि क्रिकेटमध्ये तसं एज वय हे मानलं जात नसतं. तुम्ही मैदानावर कसा खेळ करता या दृष्टीनं जग तुम्हाला पाहत असतं. खोलपा टप्प्याचा बॉल किती चांगली लेंथ आहे बघा. बरोबर यॉर्कर लेंथ फुल्लर लेंथ चेंडू हाताळतोय. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट कीपरकडे थ्रो आलाय. आता इथे फलंदाज वाचणार नाहीये. फलंदाज होईल बाद. रनआउटच्या स्वरूपात 6वी विकेट या ठिकाणी मिळाली आहे. कोलशेत संघाला 6वा झटका. गारगोबी ब्रह्मांड संघाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये ही पहिली विकेट या ठिकाणी मिळाली आहे. चेतन मला वाटतं अजूनही मैदानामध्ये आहे. संकेत आणि गणेश ही जोडी आहे. माफ करा. संकेत आणि गणेश ही जोडी आपण आता सध्या मैदानामध्ये पाहत होतो. मात्र आता संकेत देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाल्या. अरुण नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. स्ट्रायकिंग एंडला अरुण असेल. 8व्या क्रमांकाचा खेळाडू आलाय. अंतिम षटक इथे मार्गस्थ असताना धावसंख्या 23 आहे धावफलकावरती. खरं तर या मैदानावर फार मोठमोठ्या टोटल आपण कालच्या दिवसापासून पाहिलेत आणि मात्र या मॅचमध्ये अक्षरशः बॅटर झुंजतात. सपशेल नांगी टाकताना दिसलेत गारगोबी ब्रह्मांड संघाचे. आयुषचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपला मिस करणारा बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. धावसंख्या 24. और करण मेहता को भी यहाँ पर सुनहरी संधि जरूर यहाँ पर लगती हुई। आइवा कैच, अगर बाउंड्री लाइन के बाहर कैच पकड़ते हो तो सुदीश के तरफ से आपको, सुदीश नायर की तरफ से 500 रुपये की इनामी राशि है। और काफ़ी दर्शक लाइव यूट्यूब लाइव के माध्यम से ज़रूर इस मैच का आनंद लेते हुए सुपर स्पोर्ट live.in के माध्यम से काफ़ी दर्शक हमारे साथ जुड़े हैं। सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत। और जितने दर्शक हमारे साथ मैदान में जुड़े हैं सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत। यावेळेला चांगली लाईन, फार मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आज सुपर संडे सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीच्या दिवसामध्ये क्रिकेटचा आनंद सर्व प्रेक्षक या ठिकाणी घेत असताना त्यांचंही आपण करूया स्वागत। इथे फुल टॉस बॉल होता, याही वेळेला प्रॉपर टायमिंग साधता आलं नाहीये। बॅटची आउटसाइड एज घेतली, मिळेल फक्त एकच धाव। आयुष खरं तर एक्सपिरियन्स आयुषकडे कमी आहे, मात्र मॅच्युरिटी परिपक्वता त्याच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळाली आहे। जय माता दी कोलशेत संघ खरं तर आज घरच्या मैदानावर खेळत आहेत, त्याच्यामुळे होम ॲडव्हान्टेज, घरच्या पाठीराख्यांचा त्यांना सपोर्ट आहे। यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा स्विंग केला ऑन साइडला, डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत।
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण. आणि याचबरोबर पंचांचा वन शॉटचा इशारा आलाय. एकच जावी ते असेल बघा. गरिबी में आटा गेला. दुष्काळात 13वा नाही तर 14वा महिना. अगोदरच धावा येत नाहीयेत आणि अशामध्ये आलेल्या धावाही अपूर्ण. एकच जावी ते मिळेल. धावसंख्या धावफलकावरती असेल 27. डावातील आता खरं तर 4ही षटकं पूर्ण झालेली आहेत आपण पाहतोय. याचबरोबर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा आणि 28 धावसंख्येचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी असेल. जय माता दी कोलशेतला. चला तर पुढील डावाला सुरुवात करण्या अगोदर आपण ऐकूया थोडंसं संगीत. सर्व हे फ्लेक्स तुम्ही पाहतायत. हार्दिक शुभेच्छा देणारे फ्लेक्स. रुद्र इंटेरियर स्टँड, स्वागत प्रॉपर्टी स्टँड तुम्ही पाहतायत. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. स्वर्गीय दिलीप रघुनाथ पाटील स्टँड, त्यानंतर आर्यस क्लासेस, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि हे पाहू शकता सुजित तात्या पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे. आणि ग्रामीण सम्राट सुरेश जी बाळामामा म्हात्रे साहेबांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. त्यांचंही थोड्याच वेळात आगमन होणार आहे. आणि आर्यस क्लासेसचे काही टॉपर स्टुडंट तुम्ही ऑनस्क्रीन पाहतात. हरेश्वर म्हात्रे शाखा प्रमुख आणि नरेश पाटील शाखा प्रमुख यांनी आम्हाला टॉस बॉक्स पुरस्कृत केलाय. त्यांचाही स्टँड तुम्ही ऑनस्क्रीन पाहतात. सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि जाऊया आपण पुढील डावाला सुरुवात करूया. ऐकूया राहुल गिरीचा आवाज. थैंक यू सो मच मिस्टर सुमित ठाकरे सर. उसी के साथ पहले इनिंग की शुरुआत होने जा रही है, हो चुकी है. स्कोर के बारे में बात करें तो इस 4 ओवरों में 28 रनों का लक्ष्य ज़रूर यहाँ पर रखा गया है जय माता दी स्पोर्ट्स कोलशेत को. और जो इनामी राशि यहाँ पर लगी हुई थी कैच के ऊपर, विकेट कीपर अगर कैच पकड़ता है तो कोलशेत फुटबॉल क्लब की तरफ से 500 रुपये की इनामी राशि ज़रूर यहाँ पर आती हुई हमारे साथ जुड़ती हुई. और सलामी बल्लेबाज के बारे में बात करें तो इस मनीष पाटिल एंड दुर्वेश की जोड़ी ज़रूर नजर आती है. स्कोर के बारे में बात करें तो हर एक ओवर में रिक्वायर रन रेट यहाँ पर जय माता दी कोलशेत को 7 के अवसर से 7.00 के रिक्वायर रन रेट से ज़रूर यहाँ पर आगे बढ़ना होगा. 4 ओवरों का मैच जरूर खेला जा रहा है. पहले ओवर के बारे में बात करें तो ये पावर प्ले का ओवर जरूर यहाँ पर देखने मिलेगा, यानी कि 38 सर्कल के बाहर केवल आपको 2 खिलाड़ी जरूर नजर आएंगे. और गेंदबाजी के बारे में बात करें तो इस पहले ओवर की मैंडेटरी पावर प्ले के ओवर में नए गेंदबाज जरूर नजर आते हुए सूरज की गेंदबाजी के बारे में बात करें तो इस अनुभव और आत्मविश्वास के साथ जरूर बढ़ते नजर आएंगे. सूरज सामना करेंगे दुर्वेश. पहले ही गेंद यस अंपायर बताते हुए कि थोड़ा सा दिक्कत भरी गेंदबाजी जरूर नजर आती हुई. पहली गेंद यहाँ पर टीम जय माता दी स्पोर्ट्स कोलशेत का जरूर खाता खुलता हुआ 1 रनों से, एक वाइड की मदद से जरूर खुलता हुआ. स्ट्राइक अगर स्कोर के बारे में बात करें तो ये 28 रनों का लक्ष्य जरूर यहाँ पर रखा गया है. एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार होते हुए 38 सर्कल से जरूर शुरुआत करते नजर आते हुए गेंदबाज सूरज. इस बार देखिए अच्छी गेंदबाजी जरूर नजर कर आती हुई सूरज की. चेंज ऑफ पेस जरूर गति परिवर्तन करते नजर आते हुए गेंदबाज सूरज. और अगले ही गेंद पे देखिए मनीष जरूर दुर्वेश से बातचीत करते हुए वार्तालाप जरूर करते नजर आते हुए, क्योंकि उनको पता है अपने होम ग्राउंड में परफॉर्मेंस जरूर दिखा रहे. एक आसान सा लक्ष्य जरूर यहाँ पर नजर आता हुआ 28 रनों का. लेकिन क्रिकेट में कहते हैं ना, बड़ा लक्ष्य हो या छोटा लक्ष्य हो, फाइटिंग जरूर यहाँ पर देखने मिलेगी दोनों ही टीम के द्वारा.
तो थोड़ा सा समय जरूर लेते नजर आते हुए फील्डिंग वाली टीम ये एक दूसरे से बातचीत जरूर कर रही है, थोड़ा सा समय जरूर ले रहे हैं। इस बार देखिए अच्छी गेंद जरूर थी, खिलाड़ी को वहां पर पाया, एक बड़ा झटका जरूर यहाँ पर लगता हुआ दुर्वेश की पारी समाप्त होती हुई। मान्यवर मिस्टर संदीप पटेल सर जरूर हमारे साथ जुड़ते हुए। सर आपसे निवेदन है कि आपको स्टेज पर आकर दत्ता स्पोर्ट्स क्लब कुलचत आयोजित भव्य ओवरऑल क्रिकेट टूर्नामेंट में सर आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। मिस्टर संदीप पटेल सर आपको आना है स्टेज पर आकर स्टेज की शान जरूर बचानी है। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज सूरज, इस बार देखिए आंखें आंखें प्रहार करना चाहते हैं तो मिस टाइमिंग स्ट्रोक जरूर खेल बेटे, खिलाड़ी वहां पर मौजूद, आखिरी समय में कैच जरूर यहां पर छूटता नजर आता हुआ। प्रयास जरूर किया था, 3 खिलाड़ी वहां पर भागकर जरूर गेंद के नीचे दौड़े थे, आखिरी समय में कैच जरूर यहां पर छूटा। क्रिकेट में कहते हैं ना टेकिंग कैचेस इज विनिंग द मैचेस, यहां पर एक बड़ा झटका जरूर लग सकता था। जय माता दी स्पोर्ट्स कोलचेत को एक जबरदस्त बैट्समैन के रूप में जाने जाते हैं गणेश, और उनका कैच यहाँ पर एक जरूर छूटता नजर आता हुआ, एक जीवनदान जरूर वहां पर दिया गया है। कल के दिन के बारे में बात करें तो कल 2 बड़ा मिसफील्ड जरूर यहाँ पर देखने मिला था, एक 6 के माध्यम से कैच जरूर छूटा था और एक चौका जरूर वहां पर छूटा था, और वो 10 रन आखिरी समय पे महंगा साबित नजर आता हुआ, और वहीं यहाँ पर एक जीवनदान जरूर मिलता हुआ गणेश को। इस बार देखिए प्रहार करना चाहते थे, पावरफुल शॉट जरूर जनरेट किया, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। इसी खिलाड़ी के बारे में बातचीत जरूर कर रहे थे, पहली वाली गेंद पे एक मौका जरूर यहाँ पर बना था, कैच लेने की संगी जरूरत थी यहाँ पर, लेकिन कैच छोड़ा और अगले ही गेंद पर उन्होंने बताया कि आपने मुझे जीवन दान दिया, और उसका पूरा फायदा उठाते नजर आते हुए गणेश। इस थोड़ा सा दिक्कत में जरूर नजर आ रहे हैं गेंदबाज सूरज, थोड़ा सा दबाव में जरूर होंगे, अच्छी गेंदबाजी जरूर वहां पर देखने मिली थी, लेकिन इस बार एक बड़ा प्रहार करने में कामयाब नजर आते हुए गणेश पाटिल। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार होते हुए सामना करेंगे गणेश। इस बार देखिए स्टैंड इन डिलीवरी करना चाहते थे, मिस टाइमिंग खेल बेटे, विकेट कीपर खुद वहां पर जाने की कोशिश जरूर कर रहे थे, लेकिन गेंद जाती हुई डिक्लेयर जोन में, रन आएंगे केवल 1। इस 1 रन की मदद से स्कोर बोर्ड पे स्कोर जा पहुंचा है 10 रनों पर। इस बार देखिए स्टैंड एंड डिलीवरी करना चाहते थे, पावरफुल शॉट जनरेट किया, यस अंपायर बताते हुए गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। के बाद जीवन दान मिला था, जीवन दान का पूरा फायदा उठाते नजर आते हुए गणेश, अगर वो कैच लेते तो शायद 12 रन यहाँ पर कहीं ना कहीं तो फील्डिंग के द्वारा जरूर रोक सकते थे।
यस, और मनीष पाटिल के ऊपर जरूर यहाँ पर इनामी राशि लगती हुई। बैक टू बैक अगर 2 6 मारते हो तो कोलचित फुटबॉल क्लब की तरफ से 1000 रुपए की इनामी राशि जरूर यहाँ पर लगती हुई। मनीष पाटिल के ऊपर जरूर यहाँ पर इनामी राशि जरूर लग रही है। इस बार देखिए हल्के बल्ले से खेला गया शॉट जरूर था, खिलाड़ी वहां पर मौजूद तो केवल 1 रन से स्ट्राइक जरूर यहां पर रोटेट किया है और सूझबूझ दिखाते नजर आते हुए मनीष। उनको पता है कि आज गणेश की बारी जरूर चल रही है, गणेश पूरी तरीके से सेट हो चुके हैं इस मैदान पर, अनुभव जरूर है और एक हल्के बल्ले से स्ट्राइक जरूर रोटेट किया जा रहा है। यस, इस बार देखिए स्टैंड एंड डिलीवरी पावरफुल एंड जनरेट किया है, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। थैंक यू डीजे। इस छक्के की मदद से स्कोरबोर्ड पे स्कोर जा पहुंचा है 23 रनों पर। इस बार देखिए स्टैंड एंड डिलीवरी करने की चाह जरूर रख रहे थे मिस टाइमिंग खेल बैठे खिलाड़ी वहां पर मौजूद तो जरूर, और इस बार कोई गलती नहीं करेंगे, एक बड़ा झटका जरूर यहां पर लगता हुआ और गणेश की पारी समाप्त होती हुई। और एक बड़ा झटका जरूर यहाँ पर लगता हुआ, लेकिन अपना काम पूरा करते जाते हुए गणेश पाटिल 6 के साथ इस मैच को खत्म करने की चाह जरूर रख रहे थे। मैच के बारे में बात करें तो यहाँ से जीत के लिए केवल 5 रनों की जरूरत नजर आती हुई नए बैट्समैन के रूप में नजर आते हुए आशु। इस बार देखिए हल्के बल्ले से फ्लिक जरूर किया, नो मैंस लैंड में गेंद जाती हुई, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, इस पेड़ को जरूर वहां पर बॉल लगा है। इस दौड़कर 1 रन जरूर लिया, अगर पेड़ को गेंद लगती है तो भागकर आपको रन निकालने हैं, ऐसे कुछ नियम है जिसका आपको पालन करना है। एक जरूर टीम के लिए 3 रन जरूर बचता नजर आता हुआ। इस बार देखिए स्टैंड एंड डिलीवरी करना चाहते थे, पावरफुल एंड सक्सेसफुल MS धोनी स्टाइल में यहाँ पर मनीष पाटिल मैच को फिनिश करते हुए इस मैच को पूरी तरीके से अपने नाम करते हुए जय माता दी स्पोर्ट्स कोलशेत।